नमस्कार दर्शक श्रोते हो. अगदी कालच शिवप्पा स्वामी यांनी एक प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात की वाराणसीचे पौराणिक महत्त्व काय आहे आणि सध्या होत असलेल्या भौतिक सुधारणा नेमक्या तिथं कोणत्या होत आहेत. अगदी खूप छान पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे आणि स्वामीजी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल आमच्या टीमनं दिलेलं उत्तर आता आम्ही तुमच्यासमोर देतो आहोत. चला तर मंडळी, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, ठरल्याप्रमाणे दररोज एका विषयाबद्दल काही ना काही नवीन ज्ञान मनोरंजन आपण आपल्या या एपिसोडच्या माध्यमातून आपल्या सर्व सहकारी दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आज त्याच्यातलाच एक भाग म्हणून खूप छान प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वाराणसीचे पौराणिक महत्त्व आणि सध्या होत असलेल्या भौतिक सुधारणा आम्हाला सांगा. तर मंडळी, वाराणसी म्हणजे काशी, जगातील सर्वात जुने आणि जिवंत शहरापैकी एक आहे. या शहराला जितका समृद्ध पौराणिक वारसा लाभला आहे, तितकाच आज ते आधुनिक पायाभूत सुविधांच्या बाबतीत वेगाने बदलत आहे. वाराणसीचे पौराणिक महत्त्व आणि सध्या होत असलेल्या सुधारणा अर्थात त्या भौतिक सुधारणाविषयी आपण आता सविस्तरपणे समजून घेऊया. वाराणसीचे पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे. भगवान शिवाचे निवासस्थान. हिंदू पौराणिक कथेनुसार काशी हे भगवान शिवाच्या त्रिशूळावर वसलेले शहर मानले जाते. शिव आणि पार्वतीचे हे मूळ निवासस्थान असून विश्वाच्या निर्मितीच्या वेळी त्यांनी येथेच पहिले पाऊल ठेवले होते अशी श्रद्धा आहे. विशेषतः मोक्षदायिनी नगरी म्हणूनसुद्धा काशीला खूप महत्त्व आहे. सनातन धर्मात सांगितलेल्या 7 पवित्र पुऱ्यांपैकी, ज्याला सप्तपुरी असं आपण म्हणतो, काशी हे मुख्य मानली जाते. येथे मरण येणाऱ्या व्यक्तीला थेट मोक्ष म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी धार्मिक धारणा आहे. विशेष म्हणजे गंगा नदीचे महत्त्वसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. काशीमध्ये गंगा नदी उत्तर वाहिनी म्हणजे उत्तरेकडे वाहणारी होते, ज्याला आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते. गंगेत स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापे धुवून निघतात अशी श्रद्धा आहे. ज्ञान आणि संस्कृतीचे सुद्धा हे एक केंद्र आहे. काशी या शब्दाचा अर्थ प्रकाश देणारी किंवा चमकणारी नगरी असा होतो. हे शहर हजारो वर्षापासून अध्यात्म, संस्कृत शिक्षण, संगीत, कला आणि तत्त्वज्ञानाचे मुख्य केंद्र राहिले आहे. आता मंडळी, आपण सध्या होत असलेल्या भौतिक सुधारणाबद्दल समजून घेऊया, जेणेकरून बरीच मंडळी यापूर्वी आम्ही काशीला गेलो होतो आणि आता नव्यानं काय जायचं असं म्हणणारी सापडतात. तर बरीच मंडळी दरवेळा काशीला गेल्यानंतर मला देवाचा वेगळा असा भास आणि त्याच्यासाठी मला होणारा परिणाम हा अधिक चांगला आहे असं म्हणणारी सुद्धा मंडळी आहेत. सध्या आपण भौतिक सुधारणा काय काय होत आहेत याकडे बघूया. गेल्या काही वर्षात वाराणसीचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे. प्राचीन वारसा जपत शहरात अत्यंत आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर. पूर्वी अत्यंत दाटीवाटीच्या गल्ल्यांमध्ये वसलेले बाबा विश्वनाथ मंदिर आता भव्य काशी विश्वनाथ धामच्या स्वरूपात रूपांतरित झाले आहे. थेट ललिता घाटापासून ते मंदिरापर्यंत विस्तीर्ण कॉरिडॉर बनवला गेल्यामुळे भाविकांना गंगेचे पवित्र जल आणून थेट विश्वनाथाला घालणे सुलभ झाले आहे. रस्ते आणि वाहतूक सुधारणामध्ये सुद्धा खूप मोठ्या स्वरूपात बदल करण्यात आलेला आहे. भव्य एलिव्हेटेड कॉरिडॉर्समुळं शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी सुमारे 25,000 कोटी रुपयांचे भव्य गंगा आणि वरुणा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प मंजूर झाले आहेत. हे कॉरिडॉर महामार्गांना वाराणसी रिंग रोड आणि विमानतळाशी जोडतील, ज्यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्यावर येईल. रिंग रोड आणि महामार्ग यातसुद्धा सुधारणा होते आहे. शहराबाहेरून जाणारा वाराणसी रिंग रोड पूर्ण झाल्यामुळे अवजड वाहनांची कोंडी संपली आहे. प्रयागराज, गोरखपूर, लखनौ आदी जोडणारे महामार्ग 6 पदरी करण्यात आले आहेत. आता आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे रोपवे प्रकल्प. भारतातील पहिला सार्वजनिक वाहतूक रोपवे काशीत उभारला जात आहे, जो रेल्वे स्टेशन ते गदौलिया दरम्यान प्रवाशांना थेट हवेतून प्रवास घडवून वाहतूक कोंडी कमी करेल. त्यासोबतच घाटांचे सुशोभीकरण आणि स्वच्छतासुद्धा चालू आहे. नमो घाट. दशाश्वमेघ आणि 80 घाटाप्रमाणेच आता नमो घाट हा एक आधुनिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित केला गेला आहे. येथे हेलिपॅड,
ओपन एअर थिएटर आणि फ्लोटिंग CNG स्टेशन देखील उभारण्यात आलेली आहे. क्रूज आणि जलवाहतुकीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारणा करण्यात आलेली आहेत. गंगेत अत्याधुनिक अलकनंदा आणि इतर लक्झरी क्रूज सुरू करण्यात आले आहेत, ज्यामुळे पर्यटकांना घाटाचे दर्शन घेणे अधिक सोपे झाले आहे. तसेच प्रदूषणास आळा घालण्यासाठी डिझेल नौकाचे CNGमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यासोबतच नागरी सुविधा आणि स्मार्ट सिटी उपक्रम, अंडरग्राऊंड केबलिंग, जुन्या काशीमधील विजेच्या तारांची जंजाळ हटवून संपूर्ण वायरिंग भूमिगत करण्यात आली आहे, ज्यामुळे शहराचे सौंदर्य वाढले आहे. स्वच्छता आणि जलशुद्धीकरणाला सुद्धा खूप मोठे महत्त्व देण्यात आलेले आहे. गंगेचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी 140 MLD क्षमतेचे नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ज्याला STP असं म्हणतात, उभारण्यात आले आहेत. शहरातील जुन्या ऐतिहासिक कुंड आणि तलावांचे पुनरुज्जीवित करण्यात आलेले आहे आणि वृद्धाश्रमांची आणि पर्यटन केंद्राची निर्मिती. देशातील पहिल्या तळमजली मल्टी-मोडल टर्मिनलच्या माध्यमातून जलमार्गाने व्यापाराला चालना दिली जाते आहे. शिवाय यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे शहरामधून सर्व भिक्षुकांना एका ठिकाणी आश्रमात स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. म्हणजेच लवकरात लवकर ज्या पद्धतीने वृद्धाश्रमाची इथं संख्या आहे, त्याच पद्धतीनं आता या नवीन अनाथाश्रमाची संख्या असेल आणि त्यामध्ये शहरातील बहुतांश जवळजवळ 100% भिकारी हे तिथं स्थलांतरित केले जात आहेत. त्यांना त्या ठिकाणी निवारा आणि भोजनाची व्यवस्था केली जात असून आता जागतिक पातळीवर खऱ्या अर्थानं वाराणसी शहर हे लोकांसाठी अधिक सुलभ, सोयीचे आणि आकर्षक दिसणार आहे. थोडक्यात सांगायचे तर वाराणसी आज आपली प्राचीन आध्यात्मिक ओळख आहे, ती टिकून आधुनिक काळाची पावले ओळखून एक स्मार्ट आणि जागतिक दर्जाचे पर्यटन शहर म्हणून सध्या ते पुढे येत आहे. मंडळी, खूप छान प्रश्न शिवाप्पा स्वामी यांनी विचारला होता, म्हणून त्यांचं कौतुक. जेणेकरून सर्व व्यक्तींना, अर्थात देशातील सर्वांना, खास करून काशी किंवा वाराणसीचं एक वेगळं महत्त्व आणि एक वेगळं आकर्षण आहे. या निमित्तानं पौराणिक महत्त्व आणि आधुनिक सुविधा त्यांना सांगता आल्या, याबद्दल आम्हाला सुद्धा त्याचा आनंद आहे आणि म्हणूनच स्वामीजींचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मंडळी, तुमच्या मनामध्ये इतर कुठलाही प्रश्न असला तर लगेच तुम्ही तोही विचारून टाका, कारण चर्चा तुमची आमची या आमच्या विशेष सत्रामध्ये तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि ही उत्तरं अर्थात व्हिडिओ आणि ऑडिओ यासहित, म्हणजेच प्रत्यक्षात व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवली जातात. फायदा एवढाच आहे की तुम्ही इथं बसून त्या सर्व गोष्टी पाहू शकता आणि अधिक ज्ञानामध्ये भर आणि मनोरंजनामध्ये भर टाकता येते. चला तर मंडळी, पुढच्या प्रश्नासाठी अपेक्षा. आणि आज तुम्ही यात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. परंतु एक विनंती आहे, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल तर आताच यूट्यूब विंडोवर जा, SARVDARSSAN सर्वदर्शन टाईप करा. एका निळ्या गोलमध्ये सर्वदर्शन यूट्यूब चॅनल असा सिम्बॉल येईल, त्याला सबस्क्राईब करा. त्यावरचे 700 व्हिडिओ पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.